नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा स्त्रीच्या प्रवासाची गोष्ट सांगणार आहे की जिचं नाव घेतल्यानंतर आज हजारो महिलांना प्रेरणा मिळते आणि मनात एक विचार न कळत उमटतो, आपणही काहीतरी करू शकतो। ही गोष्ट आहे मयुरी शंकर शेळके यांची। तळेगाव दाभाडे या छोट्याशा शहरातून उगम पावलेली एक स्वप्नवत कहाणी। शिक्षण फक्त 12वी पर्यंत, हातात ना पैसा ना कुठलाही मजबूत आधार, पण मनात एक अतूट जिद्द आणि स्पष्ट स्वप्न। 2017 साली घरातूनच सुरू झाला नॅचरल फूड बाजार नावाचा प्रवास। एक अशी वाट जिथं सुरुवातीला अंधार होता, प्रश्न होते आणि आजूबाजूला फक्त शंका, पण तिला साथ होती तिच्या पतीची। ती डगमगली, तो सावरत गेला। ती थकली, तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला। ती घाबरली, तरी त्याने तिच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं कधीही सोडलं नाही। दोघांनी मिळून एक वेगळी दिशा निवडली, लाकडी घाण्याने पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या तेलाचा व्यवसाय, जिथं ना यंत्राचा आवाज ना रासायनिक प्रक्रियेचा स्पर्श, फक्त मेहनतीचा गंध, संयमाचा स्वाद आणि शुद्धतेचा आत्मा। प्रत्येक बाटलीत एक कथा आहे। तीळ, शेंगदाणा, सूर्यफूल यांच्या बियांपासून ते ग्राहकांच्या विश्वासापर्यंतचा प्रवास। पण या प्रवासात सगळं सोपं नव्हतं। लोकांनी हसून दाखवलं, हे कोण करणार असं विचारलं, पण मयुरीताईने हार मानली नाही, कारण तिचा आत्मविश्वास तिच्या जोडीदाराच्या प्रेमात गुंफलेला होता। आणि आज नॅचरल फूड बाजार फक्त एक दुकान नाही, तर तो आहे एक विश्वास, एक ब्रँड आणि एका स्त्रीच्या स्वप्नाची साक्ष। मित्रांनो, ही केवळ एका उद्योजिकेची गोष्ट नाही, तर संघर्ष, साथ आणि यशाचा आरसा आहे, जो तुमचंही स्वप्न जाग करेल आणि कदाचित डोळ्यात पाणीही आणेल। त्यामुळे नवीन असाल तर उद्योग मार्गला फॉलो करायला विसरू नका। जय हिंद।